तुमचा मेंदू किती माहिती साठवतो यापेक्षा गरजेच्या वेळी तो माहिती किती चांगल्या प्रकारे आठवतो हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि ही आठवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आज आपण शिकणार आहोत ॲक्टिव्ह रिकॉल. नमस्कार, मी अभिजित मानव. मी विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी काम करतो. आज आपण समजून घेणार आहोत ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय, ते कसे करायचे आणि आपल्या अभ्यासामध्ये त्याचा प्रभावी वापर कसा करायचा. सर्वप्रथम समजून घेऊया ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे नेमकं काय. ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि रिकॉल म्हणजे आठवून पाहणे. म्हणजे आपण शिकलेली माहिती फक्त पुन्हा वाचत नाही, तर ती माहिती आपल्या स्मरणातून स्वतःहून आठवण्याचा प्रयत्न करतो. आपण एखादा विषय पुस्तकात पाहतो आणि आपल्याला वाटतं, हो हे मला माहीत आहे, पण खरंच आपल्याला ते माहीत असतं का, हे तपासण्यासाठी पुस्तक बंद करून स्वतःला विचारावे लागते, मला याबद्दल काय आठवतं. याच प्रक्रियेला ॲक्टिव्ह रिकॉल असे म्हणतात. आता ॲक्टिव्ह रिकॉलचा अभ्यासामध्ये वापर कसा करायचा हे पाहूया. सर्वप्रथम विषय समजून घ्या. फक्त शब्द वाचू नका, माहितीचा अर्थ समजून घ्या आणि मुख्य मुद्दे लक्षात घ्या. यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करा, पुस्तक बंद करा. आता स्वतःला प्रश्न विचारा, मी आत्ताच काय शिकलो, यातील मुख्य मुद्दे कोणते आहेत, मला कोणकोणत्या गोष्टी आठवत आहेत. आता पुस्तक न पाहता उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मनात उत्तर देऊ शकता, मोठ्याने सांगू शकता किंवा वहीमध्ये लिहूही शकता. इथे तुमच्या मेंदूला एक महत्त्वाचे काम दिले आहे, शिकलेली माहिती पुन्हा शोधून बाहेर काढण्याची. आणि हाच ॲक्टिव्ह रिकॉलचा मुख्य गाभा आहे. आता समजा तुला काही मुद्दे आठवले नाहीत, काही हरकत नाही. पुन्हा पुस्तक उघडा, जो भाग आठवला नाही तो पहा, तो समजून घ्या आणि पुन्हा पुस्तक बंद करा. आता पुन्हा स्वतःला तोच प्रश्न विचारा आणि उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉलची प्रक्रिया अशी: लर्न, क्लोज, रिकॉल, चेक, रिकॉल अगेन. ही प्रक्रिया तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. उदाहरणार्थ, स्वतःसाठी प्रश्न तयार करा, पुस्तक बंद करून त्याची उत्तरे द्या, एखादा विषय स्वतः शब्दात समजावून सांगा, वहीमध्ये पुस्तक न पाहता महत्त्वाचे मुद्दे लिहा किंवा स्वतःची छोटी क्विज घ्या. या सर्व पद्धतीमध्ये एक समान गोष्ट आहे, तुम्ही माहिती पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करता. आता एक प्रश्न, फक्त पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा ॲक्टिव्ह रिकॉल वेगळे कसे आहे. पुन्हा वाचताना माहिती आपल्या समोर असते, त्यामुळे ती आपल्याला ओळखीची वाटते. पण ॲक्टिव्ह रिकॉलमध्ये माहिती समोर नसते, आपल्याला ती स्वतःच्या स्मरणातून बाहेर काढावी लागते. म्हणून ॲक्टिव्ह रिकॉल आपल्याला परीक्षेसाठी अधिक चांगला सराव देतो. कारण परीक्षेच्या वेळी पुस्तक समोर नसते, प्रश्न समोर असतो आणि उत्तर आपल्याला आपल्या मेंदूतून बाहेर आणायचे असते. म्हणून अभ्यास करताना फक्त हा प्रश्न विचारू नका, मी किती वाचलं. त्याऐवजी स्वतःला विचारा, पुस्तक बंद केल्यानंतर मला किती आठवतं. हा एक छोटासा बदल तुमच्या स्टडी रुटीनमध्ये खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह रिकॉल एकदाच करून थांबायचे नाही. शिकलेली माहिती काही वेळाने पुन्हा आठवा, नंतर पुन्हा आठवा आणि काही दिवसांनी पुन्हा स्वतःची आठवण तपासा. यामुळे शिकलेल्या माहितीशी तुमचा संपर्क वारंवार होतो आणि ती माहिती आठवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत होते. तर आजपासून एक छोटासा बदल करून पहा. अभ्यास करा, पुस्तक बंद करा, स्वतःला प्रश्न विचारा, उत्तर आठवा आणि मग तुमचे उत्तर तपासा. तुमचा मेंदू फक्त माहिती साठवण्यासाठी नाही, तर योग्य वेळी ती माहिती वापरण्यासाठी आहे. म्हणून स्मार्ट स्टडी करा, ॲक्टिव्ह रिकॉल वापरा, लर्निंग मजबूत करा आणि बिकम द सुपर पॉवर स्टुडंट.
धन्यवाद.